of all, see the introduction of writer of the story, O. Henry. Span of O. Henry was 1862 to 1910. William Sidney Porter, an American writer, is better known by his pen name O. Henry. He was a voracious reader since childhood. He started a humorous weekly, The Rolling Stone, and when the venture failed, he joined the Austin Post as a reporter, columnist, and occasional cartoonist. हा ओ हेनरी जो आहे तो अमेरिकन रायटर आहे आणि यांनी जे आहे अमेरिकेमध्ये जे लिखाण केलेलं आहे ते लिखाण ऍज अ रिपोर्टर म्हणून काम केलेलं आहे, कॉलमिस्ट म्हणून काम केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑकेजनल कार्टुनिस्ट म्हणून याचं काम फार मोठं. द स्टोरी द कॉप अँड द अँथम is one of O. Henry's well-known stories. To describe his style of writing, people have often used the term smile with tears. म्हणजे ओ हेनरीची जी स्टाईल आहे लिहिण्याची, ती लिहिण्याची स्टाईल स्माइल विथ टीयर्स, म्हणजे लोक हसता हसताच रडतात अशा पद्धतीचा हा कार्टुनिस्ट आणि विनोदी लेखक आहे. विच इम्प्लाइज हिज ट्विस्टेड वे ऑफ thoughts and endings in almost every story. In the story, the main character Soapy is a vagabond and a person with a criminal background. He makes different plans to re-enter the prison as he has no shelter to protect himself from the severe winter. The story ends in an unexpected way. O. Henry has depicted Soapy's futile attempts to get arrested in a very humorous way. The Cope and the Anthem is about freedom and confinement. Initially, Soapy feels that there is a freedom from miseries and worries in confinement, means prison. The notes of Anthem transform him from within and he resolved to work hard. Soapy faces the irony of fate at the moment he realizes the real freedom lies in a virtuous life. He is taken into confinement. म्हणजे या स्टोरी मध्ये द कोप अँड द अँथम, ते पोलीस आणि ते संगीत सॉन्ग जे आहे अशा पद्धतीचं या स्टोरीचं नाव आहे. या स्टोरीमध्ये मेन कॅरेक्टर सोपी नावाचा एक वॅगाबॉन्ड आहे. एक मुलगा आहे, भटकलेला मुलगा आहे आणि त्याचं बॅकग्राऊंड हे क्रिमिनल टाईपचं आहे बॅकग्राऊंड. तर हा सोपी काय करतो, आता हिवाळा सुरू झालेला आहे. हिवाळा सुरू झाल्यामुळं सोपीला घर वगैरे काही नसतं आणि तो जो आहे आता फुटपाथ वरती आहे आणि हिवाळा सुरू झाल्यामुळं सोपीला असं वाटतं की आपल्याला जे आहेत आपल्याला झोपण्यासाठी आणि राहण्यासाठी निवारा नाही. त्याच्यामुळं सोपीला एक युक्ती अशी सुचली की आपण कशाही पद्धतीने छोटा मोठा गुन्हा केला पाहिजे आणि गुन्हा केल्यानंतर आपण जे आहेत आपली रवानगी तुरुंगात होईल, पोलीस पकडतील आणि तुरुंगात नेतील आणि 6 महिने तरी आपल्याला आरामशीर तिथे राहता येईल. अशा पद्धतीने सोपीची ही युक्ती होती. म्हणजे सोपीची ही जी आहे ही एक भन्नाट आयडिया होती. त्याप्रमाणे सोपी हा 3-4 वेळेस हा गुन्हे करण्याचा अटेम्प्ट करतो, गुन्हे करण्याचा प्रयत्न करतो आणि परंतु त्याला अपयश येतं. ही एक अशा पद्धतीची स्टोरी आहे. आपण पाहूया स्टोरी. सोपी लेफ्ट हिज बेंच अँड स्ट्रॉल म्हणजे वॉक्ड इन अ लेजरली वे आउट ऑफ द स्क्वेअर अँड अक्रॉस द लेवल सी ऑफ asphalt where Broadway and Fifth Avenue flowed together. Up Broadway, he returned and stopped at a luxurious cafe. सोफी हा जो आहे हा एका बेंच वरती, रस्त्याला जे बेंच ठेवलेले असतात त्याच्यावरती लेटतो, झोपतो आणि विचार करत असतो की कशा पद्धतीने आपल्याला गुन्हा करायचा आहे आणि एका लक्झुरियस कॅफेच्या समोर जातो. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. He was 7 and his coat was trim and his neat black bow had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. आणि सोपीचा पेहराव कशा पद्धतीचा असतो, सोपी हा कोट घातलेला असतो कुणीतरी दिलेला आणि सोपीच्या गळ्यामध्ये एक टाय असतो. टाय कोण दिलेला असतो, थँक्स गिव्हिंग डे जो आहे या मिशनरी लोकांचा, ख्रिश्चन मिशनरी लोकांचा थँक्स गिव्हिंग डे असतो. त्या दिवशी एका लेडीने त्याला जे आहे त्याला एक बो दिलेला होता, म्हणजे तो बो त्यांनी घातलेला होता, म्हणजे कोट त्याच्यावरती बो आणि अशा पद्धतीनं त्याचा पेहराव थोडासा विचित्र होता. इफ
only he could reach a table in the restaurant unsuspected, success would be his. The portion of him that would show above the table would raise no doubt in the waiter's mind. A roasted malar duck, thought Soapy, would be about the thing with a bottle of wine and then same cheese, a cup of coffee and a cigar. $1 for the cigar would be enough. The total would not be so high as to call forth any extreme of revenge from the cafe management, and yet the meat would leave him filled and happy for the journey to his winter ice. तर तो त्या कॅफे मध्ये जाण्याच्या अगोदर विचार असा करतो की आता मी कॅफे मध्ये जाईन. कॅफे मध्ये गेल्यानंतर जे आहे एक वाईनची बॉटल, काही चीज, एक कप ऑफ कॉफी आणि एक सिगार जो आहे इतके मी घेईन आणि चोरी करीन इतक्या पदार्थाची, आणि चोरी केल्यानंतर मग ते लोक पोलिसाला बोलवतील आणि पोलिसाला बोलल्यानंतर मी माझ्या इच्छित स्थळी जे विंटर आईसलँड, आईसलँड म्हणजे जेलमध्ये जाईन आणि मी जेलमध्ये आरामशीर राहील, अशा पद्धतीने तो इच्छा प्रकट करतो. But as Soapy set foot inside the restaurant door, the head waiter's eye fell upon his tattered trousers and descendant shoe. Descendant म्हणजे old and worn too. म्हणजे तो त्या रेस्टॉरंटच्या दरवाजापाशी गेल्यानंतर जो वेटरचा मुख्य वेटर जो असतो तो वेटर त्या ठिकाणी आला आणि त्याची नजर जी आहे त्याच्या फाटक्या बुटावरती पडली आणि जीर्ण झालेल्या या ट्राउझर वरती पडल्यानंतर तो त्यांनी जे आहे तिथूनच त्याला बाहेर काढून दिलं. हिम अबाउट अँड कन्वेड हिम इन सायलेन्स and hest to the sidewalk and averted the ignoble fate of the Minans Malad. Ignoble means dishonorable. Soapy turned off Broadway. It seemed that his route to the coveted Iceland was not to be an easy one. Some other way of entering the limbo must be devised. Limbo म्हणजे border place between heaven and hell. म्हणजे स्वर्ग आणि नरकामधली जी बॉर्डर आहे. सोपीला त्या कॅफे मध्ये एंट्रीच मिळाली नाही, कारण त्याचा अवतार बघून जो आहे त्या हेड वेटरनी जे आहे, वेटरचा प्रमुख, त्यांनी त्याला तिथूनच काढून दिला. सोफी परत एकदा निराश झाला. त्याला असं वाटलं की आपलं जे इच्छित स्थळ आहे लिंबू जे आहे ते फारसं काही सोपं नाहीये. जेलमध्ये जाणं सुद्धा फार मुश्किल होऊन बसलेलं आहे आपल्याला. ऍट अ कॉर्नर ऑफ 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट्स and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. Soapy took a stone and dashed it through the glass. People came running around the corner. A policeman in the lead. Soapy stood still with his hands in his pockets and smiled at the sight of brass button. Where is the man that done that? Inquired the agitatedly in a troubled or nervous manner. Don't you think that I might have had something to do with it? Said Soapy with a friendly voice as one greets good fortune. The policeman refused to accept Soapy even as a clue. Men who smash windows do not remain to chat with the police. They take to their heels. The policeman saw a man halfway down the block running to catch a car. With a drawn club, he joined in the pursuit. Soapy, with disgust in his heart, drifted along twice unsuccessful. मग सोपीनी दुसरी एक आयडिया, जे एक कॉर्नरला 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट्सचं जे दुकान होतं त्या ठिकाणी तो गेला आणि त्या ठिकाणी त्या ग्लास वरती जे आहे दगड त्यांनी मारला. दगड मारल्यानंतर त्याच्यामधून जे आहेत लोक पळत आले दुकानामध्ये आणि पोलीस सुद्धा अगदी काही क्षणामध्येच त्या ठिकाणी पोहोचले. सोपीनी दगड मारला आणि त्या पोलिसाजवळ येऊन थांबला आणि सहजरित्या पोलीस जे विचारू लागले की चोर कुठे पळाला आणि दगड मारणारा हा चोर जो आहे कोणत्या ठिकाणी पळाला म्हणून ते शोधाशोध करू लागले. सोपी त्यांना म्हणू लागला की तुम्ही माझ्याबद्दल विचार करणार आहेत की नाही? मी मारू शकतो असं तो मारलेला आहे, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तर ते पोलिसांनी त्याला सांगितलं की जो दगड मारतो तो कधीही इथं थांबत नाहीये, तो कुठेतरी पळून गेलेला असेल, त्याच्याबद्दल तुझ्या संशयाला जागाच नाहीये, तुझ्याबद्दल संशय घेणे. आणि एक व्यक्ती जो आहे एक टॅक्सी पकडण्यासाठी जो आहे पळू लागलेला होता. पोलीस त्याच्या पाठीमागे धावले आणि त्यालाच पकडले. अशा पद्धतीनं हा दुसरा अटेम्प्ट जो आहे, दुसरा ड्रामा जो आहे
त्या सोपीचा जेलमध्ये जाण्याचा हा सुद्धा जो आहे अनसक्सेसफुल झालेला आहे. ऑन द अपोजिट साइड ऑफ स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन, म्हणजे त्याच्याच अपोजिट साइडला एक रेस्टॉरंट होतं आणि फार काही त्या रेस्टॉरंट मध्ये सजावट नव्हती. नो ग्रेट प्रिटेन्शन्स म्हणजे काही ढोंगीपणा नव्हता, साध्या पद्धतीचं रेस्टॉरंट होतं. It catered to large appetites and modest pursuits. Its crockery and atmosphere were thick, its soap and napery thin. Into this place Soapy betook himself without challenge. At a table he sat and consumed beef stick, flapjacks, dot nuts, and pie. And then he told the water the fact that the minest coin and himself were total strangers. आणि त्या हॉटेलमध्ये सोपी पोहोचला आणि पोहोचल्यानंतर सोपीने जे आहे काही महागडे पदार्थ खाण्यासाठी मागवले. म्हणजे त्यांनी पदार्थ कोणते, बीफ स्टिक, फ्लॅपजॅक्स, डाउटनट्स आणि पाय अशा पद्धतीचे पदार्थ त्यांनी मागवले आणि त्या पदार्थावर फुल ताव मारला. आणि मग जेव्हा त्याला बिलासंदर्भात विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी काय सांगितलं, नाऊ गेट बिझी अँड कॉल अ कॉप सेड सोपी अँड डोंट कीप अ जंटलमॅन वेटिंग. आणि सोपीने सांगितलं, माझ्याकडे पैसे नाहीयेत, आता मी तर संपूर्ण पदार्थ खाल्लेले आहेत, तर तुम्ही काय करा, वेटरला तो म्हणाला, तुम्ही काय करा, तुम्ही जे आहे तुम्ही पटकन पोलिसाला बोलवा, माझ्यासारख्या सभ्य माणसाला जास्ती वेळ वाट पाहायला लावू नका. नो कोप फॉर यू सेड द वेटर with a voice like a butter cake sand and I like the cherry. तो वेटर त्याला काय म्हणू लागला, नाऊ गेट बिझी अँड कॉल अ कॉप म्हटल्यानं नो कॉप फॉर यू सेड द वेटर with a voice like a butter cake sand and I like the cherry in the Manhattan cocktail shake on. Knocking upon the hand air on the Kellogg's Pellman. Two hunters pictured Soapy here out joined by jointers. आणि त्या वेटरने त्याला सांगितलं की तुझ्यासारख्या मोठ्या माणसाला नीट करण्यासाठी याला म्हणजे पोलिसाला बोलवण्याची काहीही गरज नाही असं त्यांनी सांगितलं. आणि सोफीला जे आहे, सोफीला त्या दोन्ही वेटरने कानाखाली अशा पद्धतीने दिली की त्याच्या कानाखालचे जे जॉईंट्स जे होते ते त्या थप्पड मारण्यामुळे व्यवस्थित बसले असावेत असं तो सांगतो. A carpenter's rule opens and dust his clothes. Arrest seemed now but an elusive dream. The Iceland seemed very far away. A policeman who stood before a drugstore 2 doors away laughed and walked down the street. Soapy was seized with a sudden fear that some dreadful enchantment had made him immune to arrest. He was a state of panic, and when he came upon another policeman longing groundly in front of a glittering theater, he caught at the immediate straw of disorderly conduct. On the sidewalk, Soapy began to yell drunken gibberish at the top of his harsh voice. He danced, howled, railed, and otherwise disturbed the skies. Then the policeman merely twirled his club, turned his back to Soapy, and remarked to a citizen, "'Tis one of them let's celebrate the goods egg they give to the Hartford College, noisy, but no harm. We have instructions to let them." आणि त्यानंतर सोफी जो आहे, सोफी त्या फुटपाथ वरती फिरू लागला आणि फुटपाथ वरती फिरत असताना सोफीला थर्ड अटेम्प्ट त्याला करायचा होता आणि त्याच्या मनामध्ये विचार आला की या ठिकाणी पोलीस आहेत, बंदोबस्त आहे, आपण इथं जर थोडासा गोंधळ घातला आणि तर आपल्याला सहजपणे पोलीस जो आहे पोलीस पकडतील आणि पोलीस पकडल्यानंतर आपल्या इच्छित स्थळी आपल्याला जायला मिळेल. त्यामुळे तो त्या ठिकाणी मोठमोठ्याने ओरडू लागला, मोठमोठ्याने गाणे म्हणू लागला आणि ते वातावरण त्यांनी डिस्टर्ब केलं. डिस्टर्ब केल्यानंतर पोलीस जे आहेत एका सभ्य माणसाला म्हणत होते की हे जे आहेत हे या हार्टफोर्ड कॉलेजचे स्टुडंट्स आहेत आणि ते गोंधळ करतायत, यांची टीम जिंकलेली असल्यामुळे हे जे आहेत आनंद व्यक्त करतायत, परंतु यांच्यामुळे दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्रास नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला इन्स्ट्रक्शन्स अशा आहेत की कोणत्याही या मुलाला अटक करण्यात येऊ नये, त्यांना एन्जॉय करू द्या. अशा पद्धतीनं सोपीने हे वाक्य ऐकले आणि तो परत इतका हताश झाला, इतका निराश झाला की त्याला असं वाटलं की आता जेलमध्ये जाणे जे आहे आपलं फार अवघड होऊन बसलेलं आहे.
disconsolate, very unhappy, आणि तो फार हताश झाला. Soapy stopped his unwilling racket. Would never a policeman lay hands on him. In his fancy, the Iceland seemed an unattainable Arcadia. He buttoned his thin coat against the chilling wind. आणि तो जो आहे कोटचे बटन लावू लागला. In a cigar store, he saw a well-dressed man lighting a cigar at the swinging light. He had set his silk umbrella by the door on entering. Soapy stepped inside, grabbed the umbrella, and walked in a relaxed manner off with it slowly. The man at the cigar light followed, hesitated. My umbrella, he said sternly. Oh, is it? Sneered Soapy, adding insult to pity. Larynci. Well, why don't you call a policeman? I took it. Your umbrella. Why don't you call a cop? There stands on the corner. The umbrella owner sloped his steps. Soapy did likewise with a premonition that luck would again run against him. The policeman eyed at the two curious. Of course, said the umbrella man. Well, you know how these mistakes occur if it's your umbrella. I hope you will excuse me. I picked it up this morning in a restaurant. If you recognize it as yours, why I hope. आणि अशा पद्धतीनं सोपीने जो आहे नेक्स्ट अटेम्प्ट असा केला की एक जो आहे सिगार हाऊस, म्हणजे ज्या ठिकाणी सिगारेट जे आहे सिगारेट ओढण्यासाठी जे छोटे छोटे ऑफिस केले जातात, तर ते सिगार हाऊस जो आहे सिगार हाऊस मध्ये तो घुसला. बाहेर आंब्रेला ठेवलेली होती, एक चांगली आंब्रेला छत्री ठेवलेली होती आणि त्या छत्रीचा मालक मध्ये जो आहे सिगार फुकत बसलेला होता. त्यांनी ती आंब्रेला घेतली आणि अतिशय व्यवस्थितरित्या आंब्रेला घेऊन त्या माणसाची नजर आपल्यावर पडेल अशा ठिकाणी तो जो आहे तो जाऊन थांबला. तो त्या सिगार हाऊस मधनं तो व्यक्ती आला, ज्याची आंब्रेला ओनर जो आहे तो त्या ठिकाणी आला आणि त्यांनी सांगितलं की हे आंब्रेला माझी. तर सोफी त्याला असं म्हणू लागला, ही आंब्रेला तुझी आहे, मी असं म्हणतोय की ही आंब्रेला माझी आहे. जर तुला असा डाऊट असेल की ही आंब्रेला तुझीच आहे तर तू पटकन पोलिसांना बोलाव आणि याचा सोक्षमोक्ष होऊ दे. तर त्या व्यक्तीने त्याला सांगितलं ते ठीक आहे, ही तुमची आंब्रेला आहे, बरं झालं तुम्ही ओळखलात, कारण आजच सकाळी मी जे आहे एका समोर दिसणाऱ्या रेस्टॉरंट मधनं जे आहे ही आंब्रेला घेतलेली आहे किंवा चोरलेली किंवा कळत नकळत ही आंब्रेला मी घेतलेली आहे. बरं झालं, पोलीस कशाला, तुम्ही तुमची आंब्रेला ओळखलेली आहे, आता तुम्ही जाऊ शकता. अशा पद्धतीनं सोफीचा नेक्स्ट अटेम्प्ट सुद्धा जो आहे फेल गेलेला आहे. The ex-umbrella man retreated. The policeman hurried to assist a tall blonde, a person with a pale yellow hair, in an opera cloak across the street in front of a streetcar that was approaching 2 blocks away. Then Soapy walked eastward through a street damaged by improvements. He hurled the umbrella angrily into an excavation. He muttered against the men who wear helmets and carry clubs because he wanted to fall into their clutches. They seemed to regard him as a king who could do nothing wrong. At length, Soapy reached one of the avenues to the east where the glitter and turmoil, a state of great disturbance, was but faint. He dragged himself toward Madison Square, for the homing instinct survives even when the home is a park bench. But on an unusually quiet corner, Soapy came to a standstill. Here was an old church, quaint and rambling. Rambling means spreading or winding irregularly in various directions. Quaint, attractively unusual or old-fashioned. Then where no doubt the organist loitered over the keys, making sure of his mastery of the coming Sabbath. Sabbath means a day of religious observance and obtains from work kept by Jews and Christians. Jew आणि ख्रिश्चन लोकांमध्ये सबात नावाचा हा एक दिवस असतो. तर त्या दिवसाची सुरुवात होती आणि त्या दिवसाची सुरुवात असताना ख्रिश्चन लोक जे आहेत ख्रिश्चन आणि ज्यू लोकांची लगबग चालू होती. द मून वॉज अबव फुल अँड रेडियंट. व्हेकल्स अँड पेडिस्ट्रेन्स म्हणजे पादचारी चालत जाणारे लोक. वेअर फ्यू
Peter sleepily in the he was, or a little while the scene might have been a country churchyard, and the anthem that the against played cemented Soapy to the iron fence. Then, for he had known it well in the days when his life contained such things as mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and colors, immaculate, perfectly clean and tidy. आणि जेव्हा या दिवसाचं जे आहे सबार दिवसाची सुरुवात होत होती आणि या सोपीच्या कानावरती जे एक मधुर गीत ऐकलेलं होतं सोपीने, त्याचा इफेक्ट त्याच्या मनावरती इतका मोठ्या प्रमाणात पडला की तो जो आहे तो भूतकाळामध्ये गेला. त्याच्या बालपणीच्या आठवणी त्याला जाग्या झाल्या आणि मग त्यांनी द कंजंक्शन ऑफ सोपीज receptive state of mind and the influences about the old church brought a sudden and wonderful change in his soil. He viewed with rising horror the pit into which he had tumbled, the degraded days, unworthy desires, dead hopes, wrecked faculties, and base motives that made up his existence. And also, in a moment, his heart responded thrillingly to his strange mood. A strong impulse moved him to battle with his disparate fact. He would pull himself out of the mire. Mire means a complicated or unpleasant situation from which it is difficult to free oneself. Would make a man of himself again. He would conquer the evil that had enslaved him. There was time. He was young yet. He would resecrate his old eager ambitions and pursue them without faltering. Those solemn but sweet organ notes that had set up a revolution in him. Tomorrow he would go into the roaring downtown district and find work. A fur importer had once referred him a place as a driver. He would be somebody in the world. Soapy felt a hand laid on arm. He looked quickly around into the impassive face of a policeman. What are you doing here? Asked the officer. Nothing, said Soapy. Then come along, said the policeman. 3 months on the Iceland, said the magistrate in the police court the next morning. आणि अशा पद्धतीनं जेव्हा सोपीच्या मनामध्ये एक गीत जे आहे ख्रिश्चन लोकांचं आणि ज्यू लोकांचं एक गीत त्याच्या कानी पडल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक प्रकारची भावना जागृत झाली की आपण अशा पद्धतीने वाईट वागायला नकोय, आपल्याला क्रिमिनल व्हायचं नाहीये, आपल्याला पूर्ण आयुष्य जे आहे पडलेलं आहे आणि आपण चांगल्या पद्धतीने वागायचं आहे, अशी त्याची भावना निर्माण झाल्यानंतर तो जो आहे तो चांगल्या पद्धतीने वागायचा प्रयत्न करतो. आणि त्या गाण्याच्या तंद्रीमध्ये तो त्याच्या जुन्या घराची आठवण येते आणि जुन्या घरापाशी आल्यानंतर सोपीच्या जुन्या घरामध्ये चोरी झालेली असते आणि चोरी झाल्यानंतर सोपीलाच संशयित म्हणून पोलीस त्याला विचारतात की तू काय करतो आहे. तर सोपी म्हणतो की मी जे आहे या ठिकाणी थांबलेला आहे. मग सोपीला पोलीस जे आहेत पोलीस अटक करतात आणि त्याला जे आहे त्याला त्याची रवानगी जी आहे तुरुंगामध्ये करतात. आणि सोपीला अशा पद्धतीने जे आहे इच्छा नसताना सुद्धा जेव्हा त्याला इच्छा नसते तेव्हा त्याला जे आहे त्याला सोपीला शिक्षा होते, जवळपास 3 महिन्याची शिक्षा होते आणि त्याला जे आहे त्याला तुरुंगामध्ये टाकलं जातं. तर अशा पद्धतीची ही स्टोरी आहे.